खरं कोल्हापूरचं नाव त्यांनी मस्त गाजवलं. डेबिता खूप खूप स्वागत आहे. म्हणजे गेम छान होता, सगळं छान झालं, मैत्री छान झाली आणि हा प्रवासही छान होता. काय सांगाल? हे प्रवास खूप छान होता आणि मैत्री छान होती, नाती छान होती. गेम आता लोकांना कसा आवडला आहे, काय आवडला, इथंपर्यंत नेले म्हणजे निश्चितच आवडला आहे. पण तो मी पाहिलाच नाही आहे, कारण खेळताना मेंदूच्या तारा हल्ल्या होत्या आणि माहीत नाही आम्ही आज काय खेळलोय, कसा वागलोय, कसा बोललोय, म्हणजे लोकांसमोर कसा प्रेझेंट झालोय. थोडं बघून घ्यावं लागणार आहे. आता जाऊन बायकोशी बोलेन, आईशी बोलेन, सगळ्यांशी बोलेन, काय चुकलंय, काय बरोबर आहे, त्याच्यावरती परत थोडा अभ्यास करायला हवा. कारण कोल्हापूर म्हणजे आता तुम्हाला तर म्हणजे माहीत की माणसं आम्ही मन मिळावं. आणि मी सातत्यानं त्या घरात बोलायचो की लोक अपेक्षा करायची की रांगडा म्हणजे भिडणारा नटाळा. कोल्हापूरमध्ये ऑलवेज भांडणं नाही आहेत. कोल्हापूर म्हणजे प्रेम आहे. आम्ही निवांत आहे, आम्ही लई भारी आहे, आम्ही बच्चन आहे. आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे. मी लिटरली या घरात जाताना मला असं वाटायचं की मी भांडू असा भांडीन ना असा, कारण इथलं भांडण वेगळं आहे आणि इथले मुद्दे वेगळे आहेत आणि शब्द वापरायचे जपून आहेत. तो कंट्रोल करत असताना मला ते आवडेल की कोल्हापूरची एक प्रेमळ बाजू सुद्धा तुम्ही बघा. आम्ही आहोत प्रेमळ. लोक आमच्याकडे येतात, विश्वासाने राहतात आणि पाहुणचार करून घेतात. आणि कोल्हापूर जिल्ह्यासारखा पाहुणचार मला नाही वाटत की कुठं असं आवर्जून वगैरे असेल. पाहुणं आलं म्हटलं की मटण आणणं, मटण तर दुनिया बाहेर जाऊन 5,000 खर्च करेल हो, पण ते बनवायला 3 तास खर्च करणारा पाहुणा म्हणायचं. म्हणजे ज्याच्याकडे गेलो आणि तो घरात नाही मी बनवणार, तू बसून खायचं, हे प्रेम आहे. बाहेर आता तुम्ही मुंबईला आलो, चला या हॉटेलला त्या हॉटेलला 5,000 10,000 बिल. आमच्या घरात या, आम्ही शिजू, आम्ही वाढू, रसा फुर्र करून प्या, मग आम्हाला समाधान आहे. पण मला खूप भारी गोष्ट वाटली ना, कारण तुम्ही क्रिकेट वगैरे तुम्ही खूप मोठे चाहते आहात. तुम्हाला जर तुमचा गेम डिस्क्राईब करायचा असेल एका प्लेअरसारखा, तुम्ही बिग बॉस वगैरे कुठल्या प्लेअरसारखा खेळला? बिग बॉसमध्ये मी सातत्यानं महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे. मला ते कधी मी बदलू शकलो नाही आणि कधीच बदललो नाही, कारण त्याचे विचार मला पटायचे, त्याची गेमबद्दलची स्ट्रॅटेजी मला पटायची. तो अतिशय शांत आणि संयमी असायचा. तो एकदाच चिडला होता तेव्हा मैदानात आला होता आणि त्याच्याबद्दल लोकांनी आणि तो त्याचं बरोबर होतं, फक्त तिथे येणं चुकलं होतं. पण सिच्युएशन इतकी खराब होती की तो आला, त्याच्यावरही ट्रोल झालं. पण अशा लोकांना ट्रोलचं फरक नाही पडत, कारण ते एक फार वेगळ्या विचारांचे असतात आणि एक लेजंड असतात ते, जसं सचिन तेंडुलकर. तर शांत स्वभावानेच मी गेलो, पहिला समजून घेतलं, लोकांकडून बोलून घेतलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि थोड्या 15 आठवडे 14 आठवड्याचा गेम डोक्यात घेऊन गेलेला माणूस ताडकाफडकी जसं निक्कीनं सुरुवातीला स्वतःची कॅरेक्टर किंवा हे असं एक वेगळं दाखवून तर ते सातत्यानं त्याच्यावरती बऱ्याच निगेटिव्ह कमेंट पण होत्या. आम्हाला एक आनंद आहे की आम्हाला निगेटिव्ह कमेंट्स नाही आल्या. सुरुवातीला अपेक्षांपोटी निगेटिव्ह कमेंट्स होत्या, म्हणजे कर काहीतरी, तू कोल्हापूरचा आहेस, तू असा आहेस. पण माझ्या डोक्यामध्ये जर काही स्ट्रॅटेजी प्लॅन असेल तर मी लगेच असं उठून कुणावर तुटून नाही पडू शकत. मला त्याच्यासाठी शिकार दारात यायची वाटच बघायची होती आणि जशी शिकार दारात यायला चालू झाल्या ते मी बघितला, एका कडेनं 5 सलग ए टीमच्या शिकार केल्यात आणि ते तुम्ही केलं आणि खूप समर्थपणे केलं. खूप खूप धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. आणि खऱ्या अर्थानं आता आपली भेट होतच राहील, अनेक तुम्ही कामं करा, त्यासाठी आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि खूप मजा आली असेल तुम्हाला आणि आता एक नवं आयुष्य सुरू होऊ दे एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच. तुम्ही बघताय एकंदरच या गडीने खऱ्या अर्थानं एक खूप धमाल केली आहे आणि जसं तो म्हटला तो माणूस निवांत आहे, पण निवांत आहे तो. श्रीकांत श्रेयसन, पुढारी न्यूज, मुंबई.